नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. अतिशय महत्त्वाची महापारेषण भरतीचं जे काही आपण फॉर्म सबमिशन झालेलं आहे असिस्टंट इंजिनिअरकरता, त्याकरता फॉर्म सबमिशन झालेलं आहे. सध्या विद्यार्थी मित्र हे प्रिपरेशनमध्ये आहे. पुढच्या 30 ते 45 दिवसामध्ये कधीही एक्झाम येऊ शकते. त्यामध्ये या आधीची जी भरती झालेली आहे आणि प्लस आता महाजनकोसुद्धा झालेलं आहे JEE. त्यामध्ये जे काही आता यशस्वी कॅन्डिडेट्स आहे किंवा यशस्वी स्टुडंट आहे, त्यामधलेच आपल्यासोबत एक आहे मंजुषा कोळेकर किंवा मंजुताई कोळेकर असं नाव आहे आपल्या लिस्टमध्ये. 31 नंबरचा रँक आहे. त्यांचा इंटरव्ह्यू आपण आज घेणार आहे किंवा आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहे की विद्यार्थी मित्र जे आता प्रिपरेशनच्या स्टेजमध्ये आहे त्यांना आता पुढे काय अडचणी येतात किंवा काय अडचणी येऊ शकतात, इवन एक्झाममध्ये सुद्धा, किंवा आता लास्ट जे आपल्याकडे 30 ते 35 दिवस उरलेले आहेत किंवा 40 दिवस उरलेले आहेत जास्तीत जास्त, त्यामध्ये काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे किंवा त्यांची स्ट्रॅटेजी काय होती, इवन त्यांनी आतापर्यंत जे काही एक्झाम क्रॅक केलेले आहे किंवा त्याच्यामध्ये त्यांचा रँकसुद्धा चांगला आलेला आहे. तर त्याबद्दल आता सर्वप्रथम मी त्यांचं तुम्हाला इथे स्वागत करतो, आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. आता मंजुताई कोळेकर बोलतील आणि थोडंफार त्यांच्याबद्दलचं इंट्रोडक्शन ते देतील आणि मग आपण एक स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ ते घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. त्यांचा जो अनुभव आहे किंवा तुम्हाला प्रिपरेशनमध्ये त्याचा नक्की फायदा होईल अशी मी आशा करतो. नमस्कार सर, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम मी सरांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानते, कारण सरांनी इथे येण्याची मला संधी दिली आणि माझं स्वतःबद्दल थोडंसं सांगण्यासाठी मला एक संधी दिल्याबद्दल मी सरांचे खरंच मनापासून धन्यवाद मानते. तर सरांनीच मला सगळं हे मोटिवेशन वगैरे हे सर्व सरांमुळेच आलेलं आहे. तर थोडक्यात माझी जी जर्नी होती, म्हणजे मी माझ्या फेल्युअरपासून ते मी माझ्या सक्सेसपर्यंत, म्हणजे जसं रँकमध्ये लिस्टमध्ये नाव येईपर्यंत मी कसं स्ट्रगल केले आणि मी कसा अभ्यास केले, थोडक्यात मी सांगणार आहे. तर सर्वात आधी मी सांगते माझं इंट्रोडक्शन. तर माझं पूर्ण नाव आहे कोळेकर मंजुषा लक्ष्मणराव. मी मुक्रामाबाद हे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. तर माझं 10वीपर्यंतचं शिक्षण हे गावामध्येच झालं, बालपणसुद्धा गावामध्येच. तर मराठी मीडियममधून मी 10वीपर्यंत माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर मी तिथे केंद्रामध्ये 3rd आली होती. त्यानंतर तिथे मला कुठेतरी एक मोटिवेशनचं हे दिसलं की म्हणलं आपण कुठेतरी काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मी 11वी-12वी सायन्स चूज केलं आणि नांदेडला यशवंत कॉलेजला मी 11वी-12वीला ॲडमिशन घेतलं. तिथेही माझ्या घरची सिच्युएशन तेवढी नाजूक होती, म्हणजे पे करण्यायोग्य नव्हती, म्हणून मी कोणताही क्लास वगैरे लावला नाही. पूर्ण सेल्फ स्टडी करूनच मी माझं 11वी-12वीचं शिक्षण पूर्ण केलं. आणि त्यानंतर JEE थ्रू माझं गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगावला BTech इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला माझं सिलेक्शन झालं होतं. तिथे माझी खरी स्ट्रगल आणि खरं मला म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगबद्दल सगळं समजलं. आपले स्कोप काय आहेत, आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्याला नोकरीच्या संधी कशा आहेत. आणि माझे पप्पा हे शेतकरी आहेत, तर त्यांचे पण काही मित्रमंडळी आहेत, तर त्यांचाही मला वेळोवेळी गायडन्स भेटलं तेव्हा, जे की MSCBमध्ये वर्किंग आहेत. तर त्यामुळे थोडंसं कुठेतरी मला वाटलं की आपण जे करतो आहे ते थोडंसं पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने करून कसं आणखी चांगल्यात चांगलं करता येईल, म्हणून मी जीव तोडून अभ्यास केले. आणि 2018 साली मी फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शननी सगळे सेमिस्टर आणि ऑल क्लिअर होत मी 2018 साली पासआउट झाले. आणि त्यानंतर मग 2018 साली पासआउट झाल्यानंतर मला लगेच जॉब भेटला आणि मग माझी घरची सिच्युएशन, आर्थिक स्थिती तेवढी नाजूक होती, म्हणून मी कंपनीमध्ये नोकरी करत होती. मग तिथे काही दिवस केल्यानंतर मला असं जाणवलं की माझ्या ह्या जॉबमुळे मी फक्त स्वतः थोडीशी खुश आहे, कारण फायनान्शियल येत होतं म्हणून. पण आजूबाजूला घरी वगैरे असं कोणाला एवढं सॅटिस्फाईड एवढं वाटतच नव्हतं आणि मलासुद्धा, कारण अल्टिमेट एम माझं कुठेतरी वेगळंच होतं. वेगळं म्हणजे असं की जसं आपण प्रत्येक वेळेस आपण समाजाची सेवा ही डायरेक्ट सीमेवर जाऊन नाही करू शकत, तर आपल्या सेवेमधून, आपल्या कार्यामधून आणि आपण जे शिकलेलं आहे त्यामधून आपण थोडं तरी आपल्या समाजासाठी काहीतरी देऊ शकतो. म्हणून मी ते जॉब सोडून मी प्रिपरेशन करण्याचा डिसिजन घेतले होते. पण तेव्हाही खूप अडचणी आल्या. मध्यंतरी ते सुरू असताना मी कोणतीही एक्झाम स्किप केलेली नाही आहे. भरपूर एक्झाम दिलेल्या आहेत मी. खूप एक्झाममध्ये मला फेल्युअर आलं सुरुवातीला, पण मी देतच होती, हताश न होता. आणि मग जॉब सोडल्यानंतर मग
मी गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगावला 2019 साली लेक्चरशिप जॉईन केली. मग तिथे 1 वर्ष केले. 1 वर्ष केल्यानंतर मग मला कुठेतरी म्हणजे असं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधल्या बेसिक गोष्टी कळाल्या आणि माझं तिथूनच बेसिक बिल्डअप झालेलं होतं. कारण कंपनीमध्ये करताना मला असं काही जाणवलं नाही अभ्यासाच्या रिलेटेड. तर माझं ते आवडतं प्रोफेशन होतं आणि मला माझे सगळे टीचर्स लोक म्हणायचे की तू लेक्चरशिप कर, चांगलं आहे, तुझ्यासाठी तू योग्य आहे. तर मी त्यांच्या आग्रहास्तव किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार म्हटलं ट्राय करावं, म्हणून मी ते जॉईन केलं. आणि मी तिथे अभ्यास करत करत ते जॉब पण करत होती आणि प्लस माझ्या घरची पण जबाबदारी होती. कारण माझ्या घरी सिच्युएशन, माझे पप्पा शेतकरीच होते आणि पुन्हा कोरडवाहू शेती आहे आमची. तर माझ्या पप्पांनी फक्त सांगितले की तुला आता मी एवढं शिकू शकते, त्याच्यानंतर तुझं जे आयुष्य आहे ते तुझ्या पद्धतीने तू घडव, तुला जसं जगायचं तू जग, तुला जसं करिअर घडवायचं तू घडव, पण तू तुझ्या ह्याच्याने कर. कारण माझ्या पप्पांचा विरोध होता इंजिनिअरिंगला. त्यांचं म्हणणं होतं मी मेडिकल करावं, पण मी ती रिस्क घेतली. तर मग मला असं वाटलं की आपण रिस्क घेतलं तर थोडे तरी चान्सेस आहेत की आपण सक्सेसफुल तरी होऊ. जर रिस्क नाही घेतली आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आपण करिअर चूज केलं तर आयुष्यभर आपल्याला कुठेतरी म्हणजे कमीच वाटेल, काहीतरी राहून गेल्यासारखं वाटेल. म्हणून मी ती रिस्क घेतली आणि खूप अडथळे आले, खूप अडचणी आल्या, पण मी त्या अडचणीवर मात करत मी एक पावलं पुढे टाकत गेले. मी 2018 साली पासआउट झाल्यानंतर लगेच मला जॉब भेटला आणि औरंगाबादला मी तिथे कंपनीमध्ये जॉईन केले. तिथे दरम्यान तेव्हाही माझा अभ्यास सुरूच होता. शिवाय मी कॉलेजमध्ये असताना तेव्हापासूनच मी नोट्स माझे स्वतःचे प्रॉपर सेल्फ स्टडी करत होती. ओव्हरऑल मी कुठलाच क्लास वगैरे लावला नव्हता, कोणतीच बॅच वगैरे घेतली नव्हती. जेवढं होईल तेवढंच स्टडी मटेरियल कॉलेजमधून अवेलेबल असेल तसं थोड्याफार जेवढं होईल माझ्यानी तेवढं मी नोट्स प्रिपेअर करत होती थोड्याफार लोकांच्या सांगण्यावरून की असे एक्झाम असतात आणि तुला क्रॅक करावं लागतं आणि जॉब भेटतो म्हणून. तेवढंच बस तेवढंच मोटिवेशन होतं. तर मी जॉब करताना कंपनीमध्ये असताना मला पूर्ण वेळ तिथंच जायचा. तर तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला म्हणजे कंपनीमध्ये करायचं आहे, प्रायव्हेटमध्ये की गव्हर्मेंटमध्ये. तर दोन्ही क्षेत्र खूप चांगले आहेत. तर मला तर दोन्ही क्षेत्र चांगलेच वाटतात, पण फरक फक्त एवढा आहे की आपल्या इंटरेस्टचा. तर माझा इंटरेस्ट हा गव्हर्मेंटमध्ये होता. मला कधीही प्रायव्हेट जॉबमध्ये म्हणजे इंटरेस्टच येत नव्हता, म्हणून मी तो जॉब इमिजिएटली स्किप केले. आणि माझा खरी आता अभ्यासाची सुरुवात ही मी जेव्हा लेक्चरशिप जॉईन केली तिथून सुरुवात झाली. तर मी 2019 साली लेक्चरशिप जॉईन केले. तर तेव्हापासून ते आत्तापर्यंत मी लेक्चरशिप जॉबमध्येच आहे. आत्ता पण मी अजून जॉबच करते, मी अजून रिझाईन दिलं नाही. कारण माझं जॉईनिंग लेटर अजून आलेलं नाही आहे. मी जॉब करत अभ्यास केले. याआधी मी भरपूर एक्झाम दिल्या, माझे थोड्या मार्कांनी गेलेले आहेत. 2 ठिकाणी माझे PSUला सिलेक्शन झाले होते. एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं ECIC म्हणून मी दिल्लीला जाऊन आली ती. त्यानंतर मी पॉवर ग्रीडची एक्झाम दिली होती. तर पॉवर ग्रीडमध्ये पण मला सिलेक्शन झालं होतं. मी हैदराबादला जाऊन ती एक्झाम दिली होती. तर तिथे मला जाणवलं म्हणजे मी जे शिकवत होती ना, तर त्याच्यामधून मला ते खूप फायदा गेला. तर मला असा वेगळा अभ्यास काही करायची गरज पडली नाही. माझं पूर्ण एम माझं जे पूर्ण पॅशन किंवा ड्रीम जॉब होता महाट्रान्सकोच होता सुरुवातीला. सरांनी मला त्यासाठी खूप म्हणजे मोटिवेशन दिलं होतं. माझं स्वतःचंही मोटिवेशन होतं. तर तुम्हाला सर्वांनी सांगितले असतील की महाट्रान्सकोचा अभ्यास कसा करायचा. तर मी आज ह्या व्हिडिओतून सांगणार आहे की माझं सिलेक्शन फक्त 1.03 मार्क्सने राहिलेलं आहे. तर माझ्याकडून जे चुका झालेल्या आहेत ते तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये चुका होऊ नये ते मी आज ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर माझं फक्त 1.03 मार्क्सने राहिला. तर त्याचे 2-3 मेन कारण आहेत. पहिलं कारण असं की मला ओव्हर कॉन्फिडन्स खूप झाला होता आणि दुसरं कारण असं की सिली मिस्टेक खूप झाल्या होत्या आणि तिसरं कारण असं की मी रिझल्टवर जास्त फोकस केले होते. तर मला असं वाटते की आता येणाऱ्या एक्झाममध्ये जर तुम्ही हे 3 गोष्टी अवॉइड केल्या तर तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये तुम्हाला सक्सेस भेटू शकते. जसं की आता सपोज तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे टेस्ट सिरीज घेता. तर मी पण परचेस केल्या होत्या सर टेस्ट सिरीज. तर मग ते टेस्ट सिरीज देताना काही अवघड होत्या, काही इझी होत्या. तर इझी होत्या तर मग मी ओव्हर कॉन्फिडन्स आला होता की माझं सिलेक्शन होईलच म्हणून. आणि मी मग त्याच्यावरच म्हणजे बसून होती की नाही आता आपलं तर फिक्सच आहे. तर हे आपला गैरसमज दूर ठेवा. त्या टेस्ट सिरीज फक्त प्रॅक्टिससाठी असतात आणि एक्झामला जाताना ज्या काही अडचणी येतात
तर मग एक्झाममध्ये अडचणी आल्यानंतर मग आपण प्युअरली रिझल्टवर फोकस न करता आपण 100% कसं देऊ शकतो, तर हे जास्त बेटर आहे सर. आणि तर मी हेच केलं जनको तर त्याच्यामुळे माझं जन्कोमध्ये 31वी रँक आली सर. महाट्रान्सकोची दिली होती, तर मला त्या दिवशीच म्हणजे मला समजलं की माझा पेपर चांगला गेला नाही. मी खूप हे पण झाली होती, रडत वगैरे होती. पण सरांनी मला सांगितलं ओव्हरऑल की सगळ्यांचाच अवघड गेलेला आहे, पण मला तरी वाटत होतं की नाही होणार आपलं. तर म्हणजे थोड्याशा अशा गोष्टी होत्या की मला थोडंसं खूप घाबरून वगैरे गेली होती. असं घाबरून न जाता आपण ते फेस केलं पाहिजे, हे मला तेव्हा समजलं नाही. जेव्हा एक्झाम झाली तेव्हा समजलं. तर तुम्ही पण जर एक्झामला जात असाल तर मग बोल्डली जा, प्रिपेअर आहे तुम्ही, स्वतःवर विश्वास ठेवून जा. कुठल्याही गोष्टीवर म्हणजे हे होऊन देऊ म्हणजे मन असं भटकू देऊ नका. तर माझं तसंच झालं होतं. मी स्वतःला म्हणजे नियंत्रण नाही ठेवू शकली मनावर, त्यामुळे मी घाबरून गेली होती. आणि मग माझं ते एक गेला चान्स. मग नंतर मला सरांचा तर गायडन्स पूर्ण होताच. तर सरांनी सर मला नेहमी म्हणायचे की आपण एक्झाम कोणतीही असो 100% देऊन द्यायची, आपलं सिलेक्शन कशात होईल आपण नाही सांगू शकत. तर मी ITI इन्स्ट्रक्टरचाही दिले होते पेपर. तर CBT 1मध्ये मला चांगला स्कोर आला. आणि मग मी प्युअरली मग माझ्या हातात राहिलं होतं आता फक्त माझ्याजवळ एकच चान्स होता. तर दरम्यान माझा जॉब सुरू होता, तेव्हा मी लेक्चरशिप जॉबमध्ये होतेच. तर ITI इन्स्ट्रक्टरमध्ये पण मला इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन ह्या दोन्ही एक्झाममध्ये माझे चांगले चान्सेस आहेत सर. वायरमॅनमध्ये तर माझी 91 रँक आहे आणि इलेक्ट्रिशियनमध्ये पण चान्सेस आहेत. तर हे झालं. आणि दरम्यान मग हे एक्झाम ITI इन्स्ट्रक्टरची CBT 2 आणि जन्कोची एक्झाम एकदाच आल्या होत्या सर एप्रिलमध्ये. तर मग माझं आता मी पहा सर, माझे 1 मार्कनी महाट्रान्सकोमध्ये राहिले ना, तर मी अभ्यास करताना कसं केले सर, आता जन्कोमध्ये असं करायचं की अभ्यास, कारण माझं 1 मार्काने राहिले. तर मुलं कसं करतात सर, आता काही नाही, हे येत नाही ते येत नाही म्हणून असं अज्युम करतात. पण तसं नाही करायचं. काय माहिती ते चालं तर एक मार्कसाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो. कारण आपण असं नेहमी वाटतं की आपल्याला हे क्वेश्चन येत नाही, हे वर्क होत नाही, दिस इज नॉट वर्क. आपण एक मार्कसाठी असं रडलं पाहिजे, असा अभ्यास केला पाहिजे की आपण रँकमध्ये आलंच पाहिजे. तर मी काळजी घेतली की आपल्याला एक मार्कसाठी आपल्याला हे करायचं आहे. कारण मला त्या दिवशी कळालं की 1 मार्कची सुद्धा किती हे राहते सर. मग मी एक मार्कसाठी मग मी एकही पॉईंट सोडत नव्हती. असं सरांचं गायडन्स नेहमी होतं की सर मला 100% अभ्यास पूर्ण कर म्हणायचे. आणि मी पूर्ण 100% अभ्यास जरी केला तरी प्युअरली प्रॅक्टिसवर जास्त फोकस केला. तसंच बुक्स वगैरे ESCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची बुक घेतली होती सर, एसची मेडिसीची. आणि त्यानंतर मी आपल्या यूजचं एक यूज केलं होतं सर. टेस्ट सिरीज वगैरे मी ते टेस्ट सिरीज व्यवस्थित ॲनालिज केले होते. आणि आता बॅच मी घेतली होती इन्फिनिटीची, पण मला त्यात फक्त अरुण पवार सरांचा, जे की आता सर सांगतात ना, ते खरंच खूप मला असं वाटतं की माझं पर्सनली मला सर जरी गायडन्स करणारे सरांमुळे तर डेफिनेटली आहे माझा हा स्कोर किंवा माझं जे सक्सेस आहे त्यात सरांचा खूप मोठा आहे. पण आपले मेन सब्जेक्ट कोणते आहेत, पॉवर सिस्टम, मशीन आणि मेजरमेंट, हे 3 सब्जेक्ट जर आपले पक्के असतील तर आपण कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकता. आणि नेमकं हेच सर मला अरुण पवार सरांकडून मला हे पूर्ण माझं पक्कं झालेलं होतं. एकदम बेस्ट क्वालिटीचं त्यांचे टीचिंग आहे, त्यांच्याकडून माझं अजून पक्कं झालं. आणि मी टीचिंगमध्ये होते तर मी हे सब्जेक्ट घेतलेले होते, आणखी माझं म्हणजे पक्कंच झालं होतं. तर त्याच्यामुळे सर मला खूप कॉन्फिडन्स आला होता. आणि मी बाकीचे दुसरे सब्जेक्ट पण मी इंटरेस्टने करत होते सर. सरांनी तर मला सगळेच करायला सांगितले होते. तर मी असं स्पेसिफिकली आता पॉवर सिस्टम, मशीन आणि नेटवर्क आणि मेजरमेंट हे तर सब्जेक्ट आहेतच आपले, हे तर करायचेच आहेत. पण आपल्याला ह्याच्याबरोबर ते आज जे राहिलेले सब्जेक्ट आहेत ना, ते पण इक्वली वेटेज देता आलं पाहिजे. कारण हा ट्रान्सको असो, जनको असो, ह्यांचा पॅटर्न फिक्स नाही. तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये जाऊ नका भ्रमामध्ये की मागच्या वेळेस जसं आलं होतं पॅटर्न, तोच पॅटर्न ह्यावेळेस फॉलो होईल म्हणून. तर बी प्रिपेअर. तर जन्कोला मी तसंच केले होते की ट्रान्सकोला मी तेच चुकी झाली माझी की मी काही म्हणजे पॉवर सिस्टम, नेटवर्क आणि ह्या अशा गोष्टींनाच खूप जास्त फोकस केले होते. आणि नेमकं आले होते ते बरोबर आहे, पण एखादे 2 दुसरे पण आपण स्किप केलं ना, तर ते इझी क्वेश्चन येतात, ते पण आपल्याकडून चुकून जातात आणि नेमकं रँक त्याच्यावरच राहते. मला असं जाणवते सर पर्सनली की माझे 2 क्वेश्चन होते सर. म्हणजे एक ह्याचा होता
नेटवर्कचा का कोणता तरी एक होता आणि पॉवर सिस्टमचाच होता, म्हणजे तो मी स्किप केलेला होता किंवा असं वरती वाचलेलं होतं सर. मी बुक्स कोणते रेफर केले होते, तसं तर तुम्ही आता जे आधीपासून मी रेफरन्स बुक वगैरे केले होते, जास्त ट्राय करा की स्वतःचे सेल्फ नोट्स काढायचे आणि सेल्फ नोट असे काढा की ज्यामध्ये सगळ्या पॉईंट कवर असते. तर मी बुक वगैरे अशी कोणती रेफर केले नव्हते, पण जसं मी ग्रॅज्युएशनला असल्यापासून तेव्हापासूनच मी थोडे नोट्स काढत होती. प्लस ते बॅच जॉईन केल्यानंतर अरुण पवार सरांनी केल्यानंतर आणि यूट्यूबवरचे बघून ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQचे सर किंवा मग ते रमन सरांचे, म्हणजे असं ह्या लोकांचे थोडं सगळ्यांचे जे आवडलं आपल्याला ते कंटेंट घेऊन मी नोट्स बनवले होते आणि सुटेबल आपल्याला जसं वाटते त्या पद्धतीने त्या लँग्वेजमध्ये आणि शॉर्ट नोट्स बनवले होते क्विकली, म्हणजे आपल्याला असं लगेच आपल्याला हे. तर मी नोट्ससाठी तेच प्रिफर केले. बाकी MCQची खूप प्रॅक्टिस केली मी. तर MCQसाठी मी YCTA आणि ESEची प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि JB गुप्ता होते ते पण अभ्यास केले. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही MCQ कोणत्याही बुक्सचे किंवा रेफर करू शकता, फक्त ते प्रॅक्टिस आहे, ठीक आहे. तर हे झालं बुक्सच्या रिलेटेड. तर तुम्ही आधीपासून रेफरन्स करत असाल तर तेच यूज करा, नसाल यूज करत तर मग तुम्ही स्वतःच्या हाताने नोट्स प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि आता शॉर्ट ड्युरेशन आहे, आता तुम्हाला बहुतेक 30-40 दिवसाचाच टाईम आहे. तर तुम्ही नोट्सच्या मागे आता जेवढं आय थिंक मला तर असं वाटते की आता असं कोणी नसेल की त्याच्याकडे प्रॉपर नोट्स नसतील किंवा थोडेफार तरी असतील, तर तेवढ्यामध्येच तुम्ही ॲडिशनल पॉईंट ॲड करून तुमची नोट प्रिपेअर करा रॅदर दॅन की नवीन काहीतरी बुक्स वाचून, कारण तेवढा वेळ नाही. आणि मी तुम्हाला जे सांगितले यूट्यूबवरचे रमन सर किंवा मग आणखी बरेच असे फॅकल्टी आहेत, म्हणजे अरुण पवार सर आहेत, यांचे व्हिडिओ, तर तुम्ही व्हिडिओ यांचे पाहून तुम्हाला जे कंटेंट आवडतं किंवा मग त्यांचं जे शिकवणी आवडती, तुम्हाला जे पाहिजे ॲज पर युअर रिक्वायरमेंट, तर तुम्ही तसे नोट्स बनवा आणि शॉर्टमध्ये बनवा. तर हे झालं ह्याच्या रिलेटेड, नोट्सच्या रिलेटेड आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या प्रॅक्टिससाठी. आणि टेस्ट सिरीज मेन आहे. तर तुम्ही आता तुमचे 30-40 दिवस राहिले, तर तुम्ही आता जास्त डिटेलमध्ये न जाता फक्त तुम्ही रिव्हिजन प्रॅक्टिस एवढ्यावरच भर द्या. तर आता आपल्या सरांची पण टेस्ट सिरीज झालेली आहे, तर तुम्ही आता काय करू शकता, एक दिवस आड, एक दिवस रिव्हिजन, एक दिवस टेस्ट, एक दिवस रिव्हिजन, एक दिवस टेस्ट, असं सिलेबस वाईज टेस्टची प्रिपरेशन करा. आणि मग तुम्ही स्वतःला ॲनालाइज करा की तुमचं कुठे चुकतं आहे. आणि मग ॲनालाइज करताना कसं करा, आता सपोज हा एक क्वेश्चन आहे, तर ट्रान्सकोच्या पेपरला मी ॲनालाइज केले की ट्रान्सकोच्या पेपरमध्ये काही अवघड नव्हते, फक्त क्वेश्चन जे विचारण्याचे पॅटर्न होते ना त्यांचे कुठेतरी ते सोल्युशनमधून किंवा मग त्यांचे एकदम असं बेसिक क्वेश्चन होते पण कन्फ्युजिंग होते. तर तुम्हाला ह्याचं जर तुम्हाला सोल्युशन पाहिजे असेल तर मी फक्त माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगू शकते की तुम्ही आता सरांची टेस्ट सिरीज तुम्ही देत असाल, तर मग देत असताना काय करा, आता सपोज एखादा क्वेश्चन आहे, त्याच्यामधले तुमचा एखादा क्वेश्चन बरोबर पण आलाय, पण तो बरोबरच का आलाय आणि 3 का बरोबर येत नाहीत त्याचे पण रिझन तुम्हाला समजले पाहिजे. अशा पद्धतीने करा, म्हणजे तुमचे एकाच क्वेश्चनमध्ये ॲट अ टाईम 4 क्वेश्चन कव्हर होतील. आणि मी तसंच केले होते क्वेश्चनचे ॲनालिसिस, आणि मी नेमकं जनकोच्या वेळेस तेच केले होते, म्हणूनच माझा रिझल्ट आला सर. मी रॅदर दॅन रिझल्टवर फोकस न करता, म्हणजे मला मार्क किती पडायलेत, माझी रँक काय आली, हे फोकस केलं नाही. मी फक्त एवढंच बघितले की सर मला जमते का सगळ्या क्वेश्चनचे आन्सर. मी हे सुद्धा बघितली नाही की कोणाची टेस्ट सिरीज आहे काय आहे आणि लेवल काय आहे, काहीच नाही. मी माझा फक्त एवढाच प्रयत्न होता की सर मी 100% अभ्यास करणार आहे आणि माझा 100% मी देऊन येईन. सर डायरी बनवली होती, डायरी म्हणण्यापेक्षा 3 वह्या बनवले होते रजिस्टर. तर मी त्यात काय करायचे, जे आपले प्रिव्हियस इयर आता मी एक मिस्टेकची वही बनवली होती आणि एक नोट्सची वही बनवली होती सर. तर त्या मिस्टेकमध्ये काय करायचे, आता सपोज आपली आज तुम्ही हे झालं सिलेबस वाईज, तर सिलेबस आता सपोज आज तुम्ही अभ्यास केला, रिव्हिजन केला पॉवर सिस्टमचं आणि सेकंड डेला तुम्ही युनिट टेस्ट दिल्या पॉवर सिस्टीमवरची. तर त्यामधले जे चुकलेलं आहे, तर ते चुकले तर का चुकला त्याचं रिझन, म्हणजे तुमचं विचार वेगळा केला होता किंवा तुम्हाला तुम्ही थिंक केले होते की नाही असं येऊ शकते, तर तिथे लिहून ठेवा. म्हणजे मी हे विचार केले होते की ह्याचं असं येऊ शकते, म्हणजे तुम्ही असं विचार केलं तर मग तुम्हाला मेन एक्झाममध्ये तुम्हाला आठवेल की नाही आपण असं विचार केला होता. मग तर मी असं मराठीमधून लिहून ठेवायची की मी इथे प्लस आहे तर मी मायनस म्हणून विचार केले होते, असं तुमच्या लँग्वेजमध्ये नोट करून ठेवा. तर माझी सर चुकाने माझे 2 बुक्स भरले होते. तर त्याचा फायदा काय झाला सर, एकतर माझी ॲक्युरेसी वाढत होती आणि एरर कमी होते. आणि मी आता आज एक्झाम दिली, आता सपोज आज 4 चुकले क्वेश्चन माझे एक्झाम्पल, तर मी मॅक्झिमम ट्राय करत होती की नेक्स्ट टाईम माझे 3च क्वेश्चन चुकले पाहिजे. म्हणजे मी जेवढं होईल तेवढं ॲक्युरेसीवर भर दिले
हां निगेटिव्ह मार्क असल्यामुळे आपल्याला ॲक्युरेसीवर हां सर. आणि मी म्हणजे ट्राय करत होते की जेवढं होईल तेवढं आपले मिनिमम चुका झाले पाहिजे. तर बस एवढाच फोकस होता माझा. आता त्याच्याच पद्धतीने फुल लेंथचं तुम्ही आता एक्झाम एक 20 दिवसावर आहे म्हणलं की म्हणजे एक 5 दिवस किंवा 10 दिवसाचा गॅप सोडून 5-5 दिवसाच्या गॅपनं त्याच्या पद्धतीने तुम्ही मॅनेज करा. प्रॅक्टिस रिव्हिजन सॉल्व करायचं आणि तेच ॲनालिसिस करायचं. ॲनालिसिसला जास्त वेळ द्यायचं सर. एक तास 2 तास तुमच्या अकॉर्डिंगली. मी तर दिवसभर देत होती सर जनकोच्या एक्झाम तेव्हा, कारण ट्रान्सकोला मला तो अनुभव आला. मी अनुभवातून खूप शिकले. ठीक आहे सर. तर मग हे झालं टेक्निकलच्या रिलेटेड. तर तुमचं ह्याच्यामधूनच अभ्यास खूप होतो, बाकी तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही सर. आणि राहिलं सिलेबस तर सर तुम्हाला पूर्ण अभ्यास करणं आहे. एकही पॉईंट सोडायचं नाही. सरांनी तर त्यांच्या व्हिडिओमधूनही सांगितलं होतं. मला सरांचा पर्सनल गायडन्स होता. तर सर मला म्हणायचे तू कोणताही सब्जेक्ट सोडू नकोस. तर मी सगळं केलं होतं सर. तर मग आता हे झालं टेक्निकलच्या रिलेटेड. आता नॉन टेक्निकलचं असंच होतं. तर नॉन टेक्निकलमध्ये बघा, मी आधी इतक्या एक्झाम दिले तर मला आठवतसुद्धा नाही. जवळपास 90-100च्या तर जवळपास एक्झाम असतील सर. म्हणजे मी कोणतीही एक्झाम द्यायची आपल्या टेक्निकलची, SSC कोणती बी, UPSC, IES आपली ESC एक्झाम, तर सगळी एक्झाम मी देत होती. काहीही असो, आपला अभ्यास किती पण लेवल असो. तर एक वेळ अशी आली होती की सर तेव्हा ॲड नव्हती लॉकडाऊनमध्ये, फक्त ॲड बँकिंगच्याच निघत होते सर. तर मी बँकिंगच्या एक्झाम दिली होती लॉकडाऊनमध्ये. भलेही माझं सिलेक्शन झालं नव्हतं, फक्त एकदाच PO प्री पास झाली होती सर मी 2019 साली का 2020 साली झाली होती. तर तर मी तेव्हा माझं नॉन टेक्निकलमध्ये ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि इंग्लिश हे एवढं पक्कं झालं होतं माझं सर. म्हणजे आणि तेव्हा पण मी कोणता क्लास वगैरे लावला नव्हता. तर मी यूट्यूबवरच बघून केले होते. आणि आता यूट्यूबवर एवढे कंटेंट आहे की तर मी असं तुम्हाला पर्टिक्युलरली सजेस्ट नाही करू शकत की हे सर असे. तर तुम्हाला ते शोधावं लागेल. बँकर्स पॉईंट किंवा मग अंकुश लांबा सर आणि भरपूर असे आहेत. तर त्या सर्व सरांचे, शुक्ला सर, त्या सरांचे मी सगळ्यांचे बघितले होते. तर काही जणांचे काही टॉपिक मी घेतले, म्हणजे ह्या सरांचे हे टॉपिक मला इझी जात होते, त्या सरांचे ते. आपल्या अकॉर्डिंग आपण ते डिसाईड केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मी केला होता सर. आणि मी त्याला पण एक वही बनवली होती सर मी, म्हणजे नॉन टेक्निकलला, म्हणजे ॲप्टिट्यूड, रिझनिंगचे पण मी पझलचे आपले जे हे असतात ना ट्रिक्स असतात, म्हणजे बिहाइंड हे कसं, तर म्हणजे ते प्रॉपर मी नोट्स लॉकडाऊनमध्ये बनवले होते. ते मला इथे फायदा झाले सर. ॲप्टिट्यूडमध्ये सगळ्यात मेन म्हणजे सर मी तर तो टेबल 30पर्यंत तोंडपाठ पाहिजे आणि टेबल आणि 60पर्यंत मी स्क्वेअर पार्ट केले होते सर. आणि खूप इझी आहेत. आणि 30पर्यंत क्यूब. तर मी हे मला एक साधारण 7-8 दिवस लागले होते. म्हणजे थोडं म्हणजे आपले टेबल बी मी 5-5 टेबल करायची. मग एकदा तसं झालं की मग रिवाईज. आणि मग मी रोज सर म्हणजे ब्रश वगैरे करताना किंवा आपल्या असं अदर ॲक्टिव्हिटी जेवण करताना तर मी ते रिवाईज करायची. तर मग त्याच्याने स्पीड येते सर. आपल्याला टेबल आणि स्क्वेअर रूट वगैरे किंवा स्क्वेअर हे असलं ना तर हे झाले. आणि ॲप्रॉक्झिमेशन, सिम्प्लिफिकेशनचे ट्रिक्स लिहून ठेवले होते सर मी वहीवर त्या. तर मग मी काय करायची, रोज एकदा त्याला बघायची. तर तुम्ही नॉन टेक्निकललाही तुम्ही तेवढाच अभ्यास करायला पाहिजे. सरांनी मला सांगितलं होतं की जर तू 8 तास जर ह्याला देत असशील तर निदान 4 तास तरी तू नॉन टेक्निकलला दे. तर मी सुरुवातीला मला जास्त वेळ लागायचा. मी असं बायफर्केशन केलं होतं. तर आणि मराठीचं सुद्धा केले होते. मराठीचं तर मी पूर्ण ग्रामर केले होते सर. तर मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेचं मी बुक रेफर केले होते किंवा मग मराठीचे यूट्यूबवर पण भरपूर आहे कंटेंट. तर मी त्याच्यासाठी काही एवढं वेगळं केलं नव्हतं. निगेटिव्ह गोष्टीपासून दूर राहा सर्वात आधी. आणि सोशल मीडिया म्हणजे मोबाईलचं पूर्ण वापर मी तर पूर्ण सिलेक्शन होईपर्यंत माझ्या मोबाईलमधून मी सगळं डिलीट केले होते. अभ्यासाचं वॉलपेपरसुद्धा माझं मी ते ट्रान्सकोचंच लावले होते किंवा मग ते पॉवर ग्रीडचं माझं सिलेक्शन झालेलं लेटर लावले होते. आणि तुमच्या असं आजूबाजूला तुमची जी रूम असेल तिथं पण तुम्ही लिहून ठेवा, असं कोट वगैरे लिहून ठेवा. मी लिहून ठेवलं होतं की आय वॉन्ट टू सी माय नेम इन असिस्टंट इंजिनियर लिस्ट. आणि रँक पण लिहून ठेवायची. आणि मी सरांना असं प्रॉमिस केलं होतं की सर मला तुमच्याकडे येऊन इंटरव्ह्यू द्यायचा आहे. तर मग हे असं तुमच्या अकॉर्डिंग एक मोटिवेशन बनवून तुम्ही ते ठेवा. म्हणजे तुम्हाला असं काही जरी तुम्हाला डिमोटिवेशन आलं तर लगेच वाटते की नाही आपल्याला इथं जायचं आहे, इथं हे करायचं आहे, तर मग आपल्याला करावं लागेल. तर हे असं एक मोटिवेशन टाईप लिहू शकता तुमच्या अकॉर्डिंग. आणि जे
निगेटिव्ह थॉट्स किंवा निगेटिव्ह पीपल लोक असतात त्यांच्यापासून इमिजिएटली दूर राहा, ॲटलिस्ट एक्झामपर्यंत तरी. तर हे एक मेन आहे. त्यानंतर अभ्यास करताना आता फक्त आणि फक्त रिव्हिजनवर फोकस करा आणि प्रॅक्टिस आणि चुका ॲक्युरेसी वाढवायची आणि चुका कुठे होतात ते बघायचं आणि जेवढ्या होईल तेवढ्या चुका कमी करायच्या सर. आणि प्रॅक्टिस नॉन टेक्निकलची खूप करायची सर. मला असं आठवते की सर मी एकही दिवस म्हणजे इवन की ट्रान्सकोचा पेपर झाल्यानंतर जन्कोच्या रिझल्टपर्यंत किंवा जन्कोची एक्झाम लागून रिझल्ट येईपर्यंत मी नॉन टेक्निकलचा अभ्यास कधीच सोडला नाही सर. मी रोज सर मिनिमम 2 रिझनिंगच्या टेस्ट द्यायची आणि एक्झामला प्रिपेअर करताना मेंटली प्लस फिजिकली ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. नुसतं आपण अभ्यास करतो हे महत्त्वाचं नाही, आपलं मेंटल स्टेबिलिटी किती आहे ते पण गरजेचं आहे. कधी आपल्याला लो फील होतं, मलाही खूप अडचणी आल्या, तर त्यासाठी बेस्ट म्हणजे आपण आपला जो सर्कल आहे फ्रेंड सर्कल तो खूप चांगला ठेवायचा अभ्यासाच्या रिलेटेड. तर माझ्या गायडन्समध्ये तर सरांचं तर पूर्ण गायडन्स होतं. त्यासोबत माझ्या उत्तम दर्जाचे लोक आणि उत्तम दर्जाचे मित्रमैत्रिणीसोबत होते, त्याचाही मला खूप फायदा झाला माझ्या प्रिपरेशनमध्ये. तर टीचरमध्ये सर होते आणि माझे एक निंबाळकर सर आहेत, ते साताऱ्याच्या कॉलेजमध्ये आहेत. माझी ताई आहे, ती स्वतः JEE आहे WRDमध्ये. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQचे सर ते पण करत होते गाईड. आणि प्लस अरुण पवार सरांचा अभ्यासाच्या रिलेटेड खूप गायडन्स होता आणि सरांचा अभ्यास प्लस म्हणजे मेंटली कसं स्टेबल राहायचं आणि त्या सर्व गोष्टी होत्या. आणि फ्रेंड्समध्ये म्हणजे अमय सर होते, ते म्हणजे आम्ही कधी असं अभ्यासाच्या रिलेटेड डिस्कस करायचो म्हणजे असं, तर ते खूप चांगलं आहे. आणि स्वाती मॅडम ते आता एक ओळख झाले, त्यांची पण महाट्रान्सकोमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुमचं फ्रेंड सर्कल बनवून तुम्ही तुमचं निश्चितच ध्येय जे आहे तुम्ही अचीव करू शकता रादर दॅन अशा निगेटिव्ह पीपल. कारण माझ्या आजूबाजूला निगेटिव्ह पीपल पण होते, तर त्याचा आपल्या अभ्यासावर खूप वाईट परिणाम होतो सर. तर जास्त प्रयत्न करा की तशा लोकांपासून दूर राहण्याचा. पेपरला जाताना तर एकतर 5-6 दिवसाआधी तुम्ही काहीच वाचू नका, रिलॅक्स राहा. त्याच्या आधी जेवढी होईल तेवढं मेहनत करा, स्वतःला झोकून द्या, कारण हा चान्स पुन्हा येत नाही. खरोखरच ज्यांना आपल्या म्हणजे गव्हर्मेंट जॉबमध्ये आपल्याला काहीतरी आपल्या समाजाला किंवा मग आपल्या इंजिनियर ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काहीतरी असं अचीव करायचं आहे, त्यांच्यासाठी हा खूप चांगला चान्स आहे. तर मी सरांना प्रॉमिस केले होते की मी ह्या एक्झामनंतर नक्की मी हे आता इथे सिलेक्शन नाही झालं, पण पुढे मी जन्कोमध्ये किंवा आपल्या ITI इन्स्ट्रक्टरमध्ये नक्की काढेन म्हणून. आणि तो विश्वास कुठेतरी टिकवायचा होता मला. आणि खरं तर आयुष्यामध्ये आपल्याला इतर कोणासाठी नाही, फक्त आपले गुरुजन आणि आई पप्पा यांचाच विश्वास टिकवण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. बाकी कोणासाठी आपल्याला कोणाला सिद्ध करायची गरज नाही आहे. तर बस एकच गोष्ट मोटिवेशन ठेवून आपल्याला जायचं आहे. तर मला खूप अभिमान वाटते की सर मी आमच्या गावामधली पहिली महिला असिस्टंट इंजिनियर आहे. तर मनापासून धन्यवाद, कारण सरांनी इथंपर्यंत येण्यासाठी मला सरांनी खूप इतकं मार्गदर्शन केलं. तुम्हालाही पण सर सगळ्यांसोबत म्हणजे सगळ्यांनाच करतात मार्गदर्शन. तर मित्रांनो बघा, मंजुषा कोळेकर यांचं महाट्रान्सकोमध्ये एका मार्काने सिलेक्शन राहिलेलं होतं. त्यानंतर त्यांनी जिद्द पकडून ठेवली की मला आता पुढच्या एक्झाममध्ये म्हणजे महाजनकोमध्ये सिलेक्शन घ्यायचंच आहे. माहीत होतं की यांचं होईल, कारण महाट्रान्सकोमध्ये मला भरपूर अपेक्षा होत्या, पण थोडंसं एक मार्काने त्यांचं राहिलं आणि काही गोष्टी निगेटिव्ह घडल्या, त्यामुळे पण झालं ते. आणि महाजनकोमध्ये सिलेक्शन झालं, प्लस ITI इन्स्ट्रक्टरमध्ये इलेक्ट्रिशियन वायरमनमध्ये त्यांचा रँक अतिशय उत्तम आहे. दोन्ही एक्झाममध्ये त्यांचं सिलेक्शन एक्सपेक्टेड आहे, दोन्ही ठिकाणी सिलेक्शन एक्सपेक्टेड आहे. आणि बऱ्याचशा म्हणजे त्यांनी जो पॉईंट सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल की 80 ते 90 एक्झाम त्यांनी आतापर्यंत दिलेले आहे 2018-19 पासून. त्याच्यानंतर त्यांनी आता 4 वर्षामध्ये साधारण 80-90 एक्झाम दिलेलं आहे. मित्रांनो, एवढं पेशन्स तुमच्यामध्ये पाहिजे, ते असल्याशिवाय एवढी मोठं अचिव्हमेंट तुम्हाला पॉसिबल नाही आहे. आणि त्यांनी ठरवलं होतं की आता मला जन्कोमध्ये जॉईन व्हायचंच आहे. त्यांनी ते सगळं म्हणजे आपलं इल्युजन म्हणतो आपण त्याला, ते इल्युजन क्रिएट केलं होतं की नाही मला असं करायचं आहे तसं करायचं, सगळं त्यांनी प्लॅनिंग करून ठेवलं होतं आणि त्यानुसार त्यांनी त्यांचं सक्सेस अचीव केलं. त्यामुळे बरंच काही शिकण्यासारखं आहे मित्रांनो. प्रत्येकाकडनं काही ना काही आपण शिकू शकतो. तर आज मंजुषा कोळेकर या स्टुडंट इथे आहेत आणि त्यांनी हे अचीव केलेलं आहे. त्यासाठी मी माझ्या चॅनलतर्फे इंजिनियर अमोल चॅनलतर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढल्या वाटचालीकरता त्यांना शुभेच्छा देतो.